सुख जाने
पायी मिठी पडिली तो संदेहाची सुतली गाठे झालो पोटे शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाची सुतली गाठे झालो पोटे शीतळ तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी संदेहाची सुतली गाठे झालो पोटे शीतळ विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभ जगननिहित पाणे मंडनं मंडनान तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैरवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासपुता जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेसी बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते कायवानु आता न पुरे ही वाली धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो संदेहाची सुतली गाठे झालो पोटे शीतळ वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांचे लढीवाळ भक्त श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग असून या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांची भेट झाल्यानंतर माझा काळ धन्यतेला कसा प्राप्त झाला याचं गोड चिंतन या अभंगात करतात आज तुकाराम बीज आहे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर हा उत्सव साजरा केला जातो तसं हिंदू धर्मामध्ये 3 बीज आहेत बरं का एक भावबीज एक धर्मबीज आणि एक तुकाराम बीज या तिन्ही बीज अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आज तुकाराम बीज सगळ्यांना ज्ञात आहे स्वतः तुकाराम महाराज आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी अंतकाळी विठू आमासी पावला कुणी सहित झाला मुक्त या भूमिकेतून ज्यांचं जीवन आहे ते संत आहे म्हणून प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे
सुनील महाराज तो काळ धन्यतेला जावा असं वाटत असेल तर संतांचा संघ का करायचा एवढंच सांगणारे कीर्तन बंद करणार आहे. कारण ज्या तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र पाहतोय त्या तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र पाहिलं तर ते सुद्धा म्हणतात माझा काळ धन्यतेला प्राप्त झाला. म्हणून तुमचा आमचा काळ धन्यतेला प्राप्त जावा असं वाटत असेल तर संतांची भेट अत्यंत महत्वाची आहे. आणि ती भेट का करावी, कशा करता करावी एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे. कीर्तन करत असताना का कीर्तन करावी, कशा करता कीर्तन करावी, का केली पाहिजेत कीर्तन, याच्या मागची अनेक कारणे ठेवा. का केली पाहिजेत कीर्तन त्याचं कारण आहे का? कलियुगामध्ये नकळत कळत झालेली पाप जावी असं वाटत असेल तर एकच साधन आहे, त्याचं नाव कीर्तन आहे. हरी कीर्तनाची या जोडी सकळ साधने केली बापुडी. एकनाथ महाराज सांगतात सगळी साधनं बाबा फिकी आहेत कीर्तनाच्या पुढं. एकमेव कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन कीर्तन आहे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा सर्वश्रेष्ठ साधन कीर्तन. सकळांचे येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भागवत वाचत असताना भागवतामध्ये फार गोड श्लोक आहे बरं का. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरे चित्तम समाश्रये. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौकेशव कीर्तना. कलियुगामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ साधन कीर्तन. हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमर्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिन सप्तो हि यज्ञेन कलौ कुतन्ति ते. मानवी जीवनाचा उद्धार करायचा असेल तर फक्त कीर्तन आहे. म्हणून कळत नकळत झालेली पाप जावी असं वाटत असेल तर आम्ही कुठे येऊन बसलं पाहिजे? बोला ना. कीर्तनात. कळत नकळत झालेली पाप जावी वाटत असेल तर आम्ही कुठे येऊन बसलं पाहिजे? कीर्तनात. पण याचा अर्थ असा लावायचा नाही बरं का दिवसभर पाप करायचे संध्याकाळची कीर्तन ऐकायची. नाही तर लोक लय हुशार आहेत महाराज. ते म्हणतात महाराजांनी सांगितलं काय कीर्तनात पाप जातात मग कसे वागा कसे बोला, संध्याकाळची कीर्तन ऐकलं तर सगळं नष्ट होतं. अशा आशयानं आपण प्रत्येक वेळेस विचार करायचा नाही. कलियुगामध्ये कीर्तन हे साधन. कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन कथी ऐसे पुण्य नाही अनेक सर्वथा. महाराजांची भाषा आहे. जळती दोषाचे डोंगर पवित्र हरिकथा. जीवन जगत असताना हरिकथा अत्यंत पवित्र आहे. पण त्या हरिकथेला जावं अशी बुद्धी तरी झाली पाहिजे, असे विचार तरी आले पाहिजे. त्याच्याकरता सत्संग करायचा. हा संत संघ का करायचा त्याच्या मागचं कारण सांगायचंय मला बरं का. परमपूज्य डोंगरे महाराजांचं भागवत वाचत असताना त्यांनी 4 ओळी या देहाविषयी खर्च केल्या. ते असं सांगतात, पाण्याविना शोभा नाही नदीला, प्राणाविना शोभा नाही शरीराला, कुंकवाविना शोभा नाही सौभाग्यवती स्त्रीला, तसं सत्संगाविना शोभा नाही मानवी देहाला. मानवी जन्माचं सार्थक करायचं असेल तर सत्संग अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो संघ का करायचा आहे त्याच्या मागचं कारण आहे. तुम्ही जसा संघ कराल ना तसा तुमच्या जीवनाचा रंग ठरलेला आहे.
माझं वय नाही दादा कीर्तन करावं, उपदेश करावा. पण 5वीला असताना मी माझं घर सोडलं, गाव सोडलं, आळंदीला गेलो, ज्ञानोबारांच्या समाधीवर डोकं ठेवलं. SP कॉलेजला ग्रॅज्युएशन करता करता जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यास केला. तेव्हा आज दररोज एक कीर्तन करतोय, उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून पूज्य झालोय. याला एकच कारण, योग्य वयामध्ये ज्ञानोबारांचा संघ केला त्याचा परिणाम. आता माझं कीर्तन रेंज मध्ये आल्यासारखं मला वाटायला लागलंय. फक्त एवढं 10:30 वाजेपर्यंत मला मदत करा बरं का. का मला सांगायचंय, आज सुनील महाराज असतील, संजय महाराज असतील, तुषार दादा असेल, या वयामध्ये लोक येतात, आमच्या पाया पडतात. याचा अर्थ काय, आमचा काळ ज्ञानोबारांच्या संगतीत गेला. तुम्हाला जीवन जगत असताना असं वाटतंय ना तुमचा काळ धन्यतेला जावा, संघ कोणाचा करता अत्यंत महत्वाचा आहे. का करायची हो कीर्तन, याच्या मागची कारण आहेत. कीर्तनामध्ये सद्विचार मिळतात, कीर्तनामध्ये विनोद आले नाही पाहिजे. पण दुर्दैव आहे, कमिटी मंडळ फोन करते, महाराज आम्हाला रडवणारा कीर्तनकार पाहिजे, महाराज आम्हाला हसवणारा कीर्तनकार पाहिजे. अरे प्रापंचिक जीवनात लोक आपल्याला हसते, ते काय कमी आहे का? कमी आहे. आणि प्रपंचात आम्ही ऑलरेडी रडतोच आहोत. या रडण्यावर विचार करायचा असेल तर एकमेव साधन कीर्तन, म्हणून कीर्तनात येऊन बसायचंय दादा. आम्ही गावोगावी गेलो ना, आम्ही विचारत असतो ते आमच्याच घरी कुठे. लोक काय म्हणतात, हे महाराज त्याच्या नको नादी लागू केले बावळाचे. आपला परिचय द्यावा एखाद्याला. मला जीवन जागत असताना थोडा मुद्दा मांडायचा आहे. संघ का करायचा आहे? मुस्लिम समाजाचे संत रहिमन महाराज आहेत, ते सांगतात लाल रंग जर तयार करायचा असेल ना बाबा, तर पिवळा रंग आणि पांढरा रंग एकत्रित करावा लागतो. पिवळा रंग आणि पांढरा रंग एकत्रित केला तर कोणता रंग तयार होतो? लाल रंग. किती बारीक कीर्तन ऐकताय. लाल रंग तयार करायचा असेल तर पांढरा रंग आणि पिवळा रंग एकत्रित करावा लागतो. आमच्या माता भगिनी जास्त प्रमाणात हा पिवळा रंग स्वयंपाक घरात जास्त आढळतो. त्याचं नाव काय? एक ना अपेक्षा होती मला बरं का. त्याचं नाव काय? हळद. आणि पांढरा रंग आता सुनील महाराज बऱ्याच जणांच्या खिशात आहे. आबा मी एक तर पहिल्याच आलोय, त्याचं नाव घेणार नाही. आता तुम्ही म्हणसाल महाराज चुना लावून गेले, तसं नको. बऱ्याच जणांच्या खिशात आहे. मला मुद्दा का मांडायचा आहे, बारीक आहे का. पिवळा रंग आणि पांढरा रंग एकत्रित केला ना, लाल रंग तयार होतो. कीर्तन कशा करता करायचे दादा सांगू. जीवात्मा हा एक रंग आहे, परमात्मा हा एक रंग आहे. जीवात्मा आणि परमात्मा याचा कीर्तनात संघ झाला की एक रंग तयार होतो. त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. आम्हाला पांडुरंगापर्यंत जायचं असेल ना, तर सगळ्यात महत्वाची भूमिका आहे, संघ अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून तो संघ का करावा, एवढीच प्रस्तावना आणि एवढीच मी कीर्तन मांडणारे, सेवा संपवणार आहे. मला जास्त गायन वगैरे येत नाही, व्याख्यानाच्या माध्यमातून मी कीर्तन करत असतो, त्यामुळे फक्त थोडं माझ्याकडे लक्ष द्या. का मला मुद्दा मांडायचा आहे, जेव्हा जगाचा विचार केला ना, हे जग सगळं काळाच्या अधीन, सगळं जग काळाच्या अधीन. तुकोबारांचं प्रमाण, काळे खादला अवघा हा आकार, उत्पत्ती संहार घरामोडी. या तुकोबारांच्या प्रमाला ज्ञानोबारांची ओवी, काळनळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाखू पाखडी तव हे सरे. घडी घडी काळावात याची पाया, घडी घडी
पाहिल्यावर त्यांनी असं वाटतं रेग्युलर 10 प्रमाणे संगत म्हणावी, इतके गोड आहेत महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहे, जगाचा विचार केला जग सगळं काळाच्या अधीन आहे. पण जग जर काळाच्या अधीन असेल तर महाराज काळाला धन्यता कशी काय देतात याचं चिंतन करायचं. सगळं जग काळाच्या अधीन आहे आणि तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात धन्य काळ संत भेटी. याचा अर्थ आहे प्रत्येक जण जीवन जगत असताना काळ धन्यतेला जावं असं वाटत असेल तर महाराजांची गाथा वाचा. महाराज सांगतात काळ धन्यतेला जावं असं वाटत असेल तर चिंतन होणं अत्यंत महत्वाचं. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. कोणता काळ? जो चिंतनात गेलाय तो. चिंतनात गेलेला काळ धन्यतेला प्राप्त होतो. माझी भाषा नाही, महाराजांची भाषा आहे. मग हे चिंतन करत असताना कधी करायचंय? चिंतनासी नरगे वेळ सर्व काळ करावे. सतत चिंतन करायचं. आणि हे चिंतन करत असताना मला मुद्दा मांडायचा, आम्ही जे चिंतन करतोय ना ते स्वतःच करत नाही, मग दुसऱ्याच. त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? आपल्या पदरात दुःख पडायला लागलं, समाधान नाही. माणूस सध्या स्वतःच चिंतनच करत नाही, त्याचा कसा काय बंगला झाला? बरं हे बंगल्यावर थांबू का आमच्याकडे येऊ? त्याला इतके कार्यक्रम कसे काय? अरे तू थोडासा अभ्यास कर, तुलाही कार्यक्रम मिळतील की. मला मुद्दा का स्वतःच चिंतनच नाही तेव्हा. चिंतनच नाही, चिंतन दुसऱ्याच आहे. शिकलेली लोक आहेत, वेल एज्युकेटेड, युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतात. मला मुद्दा का मांडायचा आहे? संजय बाबा, सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही ना तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. माझं बोलणं कळत आहे? सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. पण याच्या पुढचं विधान फार गोड आहे. कधीतरी दुसऱ्याच्या दारात मदतीचं झाड लावा, आनंदाची फुलं तुमच्या दारात पडल्याशिवाय. हे जगणं आहे का? आणि हे जगणं जगण्याकरता संतांचा संग करायचा. महाराजांची भाषा फार गोड आहे. महाराज सांगतात काळ चिंतनात गेला पाहिजे. चिंतनात गेलेला काळ धन्यतेला प्राप्त होतो. म्हणून चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज सांगतात काळ चिंतनात गेला पाहिजे. तो काळ चिंतनात जावा असं वाटत असेल तर संतांचा संघ अत्यंत महत्वाचा आहे. बारीक कीर्तन ऐका माझं. सध्या जो काळ चाललाय ना तो चिंतनात चालला नाही, चिंतेत चाललाय. सध्या जो काळ चाललाय तो चिंतनात चालला नाही, आबा चिंतेत चाललाय. बरं महाराज लोकांचा चाललाय यात नवल नाही, सर्वसामान्य लोकांचा चाललाय यात नवल नाही. काय मुंबईला कीर्तन करतोय हे मी थोडं बारीक आहे का? बरं का मला मुद्दा मांडायचा आहे. सगळे चिंतेत आहेत देवा. महाराज लोक सुद्धा चिंतेत आहेत. गाडीला स्टार्टर मारलं तर गावकरी बुकाला व्यवस्थित लावतील का नाही, चिंताच आहे. प्रत्येक व्यक्ती चिंतेत आहे, सर्वसामान्य माणसं चिंतेत आहेत. आबा यात नवल नाही. महाराजांची भाषा तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे
तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. ऐका ऐका, अहो आपलंच कीर्तन गाणे नका टेन्शन घेऊ तुम्ही, इकडे बघा. काय करू नका, इथं सगळं आपलंच आहे, काय कोणाला काय द्यायचे गरज का काय. मी तर महाराज कीर्तन करताना क्षेत्रातही भेट नाही आणि गावाकडे भेट नाही का. गावाकडे जर चांगले विषय मांडले तर काय बोलतोय एखादा श्लोक मागं पुढे झाला तो लोकांना कळत नाही, काय टेन्शन घ्यायचं. आणि क्षेत्राच्या ठिकाणी मागं पुढे झालं तर सांगणारे लोक पुढेच बसले, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय. तसं झालं मागं पुढं तर झालं, त्याचं काय तेव्हा. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. महाराज म्हणतात माझ्या जीवनात चिंता आहे बुवा. काय, मला संत कधी भेटतील, देव कधी भेटेल. कोई कहीं आए रघुराम, कोई कहीं आए रघुराम, प्रमाणात येणारे अशी तयारीचे पाहिजे. शब्द निघाले की प्रमाण तयारी द्यावा. देव यावा ही चिंता आहे. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. देव भेटावा, संत भेटावे. ज्ञानोबा सुद्धा घरावर बसणारे कावळ्यासोबत संवाद साधतात. पहिलं तोगे कावू कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. मी 10:30 कीर्तन थांबवणार आहे बरं का देवा. बारीक आहे का. महाराज सांगतात की घरावर बसणाऱ्या कावळ्यासोबत सुद्धा संवाद साधतात. काय, माझा देव मला कधी भेटेल. लय गोड चिंता नाही त्या तुम्ही, म्हणून मला सांगायचंय चिंता प्रत्येक जणच करताय. आणि चिंता सांगत असताना तुकोबारांच्या जीवनात सुद्धा चिंता आहे. मी प्रमाण देऊन गेलो. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा, मला देव कधी भेटेल. पण तेच तुकाराम महाराज म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी. चिंता शब्दाला अंडरलाईन करा. चिंता वारली. वारली या शब्दाचा अर्थ आपल्याकडे काय, मेली. तुकोबारायांनी उजळले भाग्य आता अवघी चिंता निघून गेली असं का नाही टाकलं. कारण तुकाराम महाराजांना माहिती निघून गेलेली परत येऊ शकते. जे तुमच्या डोक्यात येते नाही बरं का. मी चिंतेचं बोलायला लागलोय. चिंता मेली आता शिल्लकच राहिली नाही. पण कशामुळे, महाराजांची भाषा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनानं चिंता निघून गेली. प्रापंचिक जीवन जगत असताना एखादी वस्तू प्राप्त झाली की इच्छा वाढते. चिंता या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. बारीक आहे का. प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा वाढते, पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा थांबते. दोनच वाक्यावर कीर्तन करून येतो मी बरं का. प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा थांबते. याच्यावर उदाहरण फार गोड आहे. आमचे गुरुजी सांगतात, एक मनुष्य डोंगर खणण्याकरता गेला आणि डोंगर खणता खणता त्याला सोन्याचा पुतळा सापडला. ते पुतळा घेऊन घरी आलं. बरं, सोनं म्हणजे सर्वसामान्य नाही महाराज, उग 1 ग्रॅम जीवाला आराम. सोनं सोनं आहे. त्याला पुतळा सापडल्याच्या नंतर ते दुःखी होतं. गावात कळल्यावर सगळे लोक त्याला भेटण्याकरता यायला लागले. पण हे डोक्याला हात लावून बसले. काही काही नमुने असतात गावात बरं का. ए दादा ए, अरे काही जंती आणाला नाही, तुला पुतळा सापडलाय तरी एवढा दुःखी कसा काय का. त्याने सांगितलं चला म्हणले पुतळ्याजवळ. जेव्हा पुतळ्याजवळ नेलं, पुतळा स्वच्छ पुसला तर पुतळ्यावर असं लिहिलं होतं की हा सोन्याचा 10व्या क्रमांकाचा पुतळा आहे. लोक म्हणले मग झालं काय. तो म्हणलं ह्याच्या आधीचे 9 कुठे गेले. ऐकताय कीर्तन, याच्या आधीचे 9 कुठे गेले. मला मुद्दा का मांडायचा, सोन्याचा पुतळा सापडलाय पण इच्छा वाढली. सोन्याचा पुतळा मिळालाय पण इच्छा वाढलीये. परमार्थात तसं नाही देवा. परमार्थामध्ये वस्तू मिळाली की इच्छा थांबते. सुरदासजी महाराजांना डोळे नव्हते. देवानं सांगितलं सुरदासजी महाराज काहीतरी मागा, देण्याकरता मी समर्थ आहे. सुरदासजी महाराजांनी एका वाक्यात सांगितलं, देवा देण्याकरता तू मोक्ष देशील, रिद्धी देशील, वैकुंठ देशील, सगळ्या गोष्टी देशील, पण त्या मला नकोय.
तुझं भजन माझ्या कंठात आहे, बस मला एवढंच का, जास्त काही नको. आणि ती भाषा मांडत असताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. आवाज कमी ठेवा. मी जास्त गाणारा माणूस नाही, कदाचित बेसुरे होऊ शकतो मध्ये. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. स्वतःचे महाराज सांगतात, देवा देण्याकरता तू समर्थ आहेस रे, तुझं भजन करतोय, मला एवढंच प्रिय, बाकी काही देऊ. देवले हुशारी बरं का, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा. देवानं सांगितलं, हे सुरदाची ऐक ना, काय एकदा डोळे तर घे आणि एकदा मी सृष्टी कशी तयार केली हे तर बघ. आणि महाराज देवाने डोळे दिले. दिल्याबरोबर भगवान परमात्म्याला सुरदासजी महाराजांनी डोळे भरून पाहिलं आणि पहिलं वाक्य काय, देवा मला तुमच्याकडे मागायचंय. देव म्हटला, ज्यावेळेस म्हणत होतो माग 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 त्यावेळेस मागितलं नाही, आता डोळ्यानं दिसायला लागल्याबरोबर लगेच मागायला सुरुवात केली. काय मागायचंय? फार उत्तर गोडे. सुरदासजी महाराजांनी एकाच वाक्यात सांगितले, देवा तुझ्यासारखा सुंदर देव पाहिलाय, आता जगात दुसरं पाहण्याची इच्छा नाही. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, माझा दृष्टांत पूर्ण निघाला होता माहितीये. प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा थांबते. म्हणून जीवन जगत असताना तुमचं आमचं जीवन हे चिंतितलं जीवन आहे. तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र पहा. सकाळी आज तुकाराम बीजे निमित्तानं कीर्तना तुम्हाला श्रवण करायला मिळालंच असेल, पण तुकोबारायांचा 21 चरणाचा अभंग आहे. याती शूद्र वेश्य केला व्यवसाय, आधी तो देव कुळपूज्य नये बोलो परी, पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही सांगते. हा 21 चरणाचा अभंग वाचला तर महाराज म्हणतात मला कीर्तन सुद्धा करता येत नव्हतं तेव्हा. आणि जास्तीत जास्त तुकाराम महाराज जर कीर्तनाला गेले ना सुनील महाराज, तर फक्त लोहगावला जायचे. कुठं जायचे? लोहगावला. आणि तेही आज कीर्तन झालं तर 15 दिवसानंतर न सांगायचं ए आमकेच्या घरी परत 15 दिवसांनी कीर्तन होणार. इतकी प्रतिकूल परिस्थिती. संजय बाबा त्या काळी तुकाराम महाराज जर कीर्तनाला गेले नाही तर चिंता पडायची, आता कीर्तन कोणी करायचं का? कारण कीर्तन करत नव्हतं गुरुजी, कीर्तन करत नव्हतं. कीर्तनाला जर तुकाराम महाराज गेले नाही तर प्रश्न पडायचा कीर्तन कोणी करायचं. आता तसं नाही बघा, फक्त सप्त्यात कीर्तन कर न येण्याची वाट बघते. त्यांची लगेच चर्चा काय, आता कीर्तन कुणी कुणी करायचं. मराठी गती कमाची तुम्हाला. त्या काळी प्रश्नचिन्ह होता कुणी करायचं, आता प्रश्नचिन्ह आहे कुणी कुणी करायचे. इतके कीर्तन कर, हात लावला की लगेच अभ्यास कर कोणा काहीतरी नाही महाराज लगेच चालू. मला मुद्दा का मांडायचा आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण तुकोबाराय म्हणतात मला सांभाळणारे ज्ञानेश्वर महाराज. सांभाळ कोण करते हे सगळ्यात महत्वाचं आहे दादांनो. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाच्या संगतीत राहता, कोणाचा आदर्श घेता हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिकलेल्या मुलांना मला तर अगदी आवर्जून सांगायचंय का सध्याचा तरुण नवयुवक नको त्या हिरोचा नको त्या गुंडाचा आदर्श घेताना दिसतो. एक बोलू का वाक्य, नको त्या हिरोचा आणि नको त्या गुंडाचा आदर्श घेऊन आयुष्याची माती करण्यापेक्षा संत विचाराची माती तुमच्या कपाळाला लावा, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. तेव्हा ही ताकद आहे संत संगतीला.
तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनाला मी धन्य प्राप्त झालो याचं कारण आहे तुम्ही संभाळिले संती भ याने रसली खंती. दोन पकवाजापैकी कुणीतरी एकाने थोडी चाट द्या असं महाराज सांगतात. याच अभंगाचं शेवटचं चरण काय, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. मला मुद्दा मांडायचा आहे, काळावर चिंतन चाललंय आपलं. महाराज सांगतात संभाळणारे ज्ञानेश्वर महाराज असल्यामुळं काळ सुद्धा ताकद करू शकत नाही. म्हणून आज मानवी देह घेऊन या निजधामा गेले. लोक म्हणतात गेले, ते खरंच आहे का? महाराजांची भाषा आहे, असल्या तार्किक लोकांच्या नादी लागू नका. तार्किकाचा टाका संग पांडुरंगस मराव. जीवन जगत असताना त्या पांडुरंगाचं चिंतन करा. तुकोबाराय म्हणतात संतांनी सांभाळलं, सांभाळण्याचा परिणाम काय झाला? अभंगाचं पहिलं शरण, धन्य काळ संत जेवण करून एवढे शेजातली प्रमाणे द्यायचे म्हणजे जोक नाही महाराज. आणि ते दररोज चालू आहे त्यांची मिशन, तेवढंच ताकदीने महाराज सांगत असताना म्हणताय, काळ धन्यतेला जावं तर संत भेट अत्यंत महत्वाची आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो. काळ धन्यतेला गेला, काळाविषयी चिंतन झाले. मला मुद्दा असा मांडायचा की संतांची भेट अत्यंत महत्वाची. संतांची भेट का करावी तर त्याच्या मागचं कारण आहे. जीवन जगत असताना काही काही प्रश्न परमार्थात पडतात, त्यांचं उत्तर संत देतात. मला वाटतं जीवन जगत असताना परमार्थामध्ये काही आपल्याला जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर पाहिजे असतील तर संतांजवळ जावं लागते. संत सगळी इच्छा मनोकामना पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. महाराजांची भाषा अशी आहे, महाराज सांगतात संतांजवळ का जावं त्याच्या मागचं कारण, तो देव आहे हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे हे जर कळावं असं वाटत असेल तर संतांजवळ जायचं. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. महाराज सांगतात तो देव आहे हा जीव आहे
हे दोन्ही एकच आहे हे जर कळायचं असेल तर कोणाजवळ जायचंय? संतांजवळ जायचं. दुसरा मुद्दा, महाराज भक्ती सगुणाची करायची का निर्गुणाची करायची? निर्गुणाची केली तर त्याला पावते, सगुणाची केली तर त्याला पावते का, हेही कळायचं असेल तर संतांजवळ जायचंय. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, माझ्या सकट सगळे एक दिवस मरणार आहेत, पण आपलं मरण जर लांबवायचं असेल तर संत भेट अत्यंत महत्वाची आहे. मरण प्रत्येकाला येणार, मरावा लागणारच आहे. मी एका गावात कीर्तनाला गेलो आणि सांगितलं, या गावातले सगळे लोक मरणार आहेत. एक आजी कोपऱ्यात खूप मोठ्यानं हसायला लागली. मी म्हटलं, आजी का हसता? तुम्ही म्हटला महाराज या गावातले सगळे लोक मरणार आहेत, मी या गावची नाही म्हटले. तू या गावची नसली तरी जाणार आहेस, मोदीच्या जवळची असली तरी जाणार आहेस, तू इथं राहणार नाही, कारण इथं कोणीही अमरपद घेऊन आलेलं नाही. फक्त बारीक बारीक मुद्दे, तो देव आहे हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे हे जर कळायचं असेल तर संत भेट अत्यंत महत्वाची आहे. का बरं? त्याच्या मागचं कारण आहे. आपण शहरात कीर्तन करतोय, शहराच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जो फिरतो त्याला काय म्हणतात? शिट्ट्यावर फिरतो, तो गेट वाजवीत फिरतो, त्याला काय म्हणतात? गुरखा. ऐकताय ना कीर्तन? गुरखा गुरखा. म्हणजे रात्रीची लोक फिरतात ना संजय महाराज. मी बऱ्याच लोकांना विचारलं, तुम्ही एवढी रात्र जागता कशी काय? ते म्हटले, महाराज रात्र घालवायची म्हटलं की काहीतरी व्यसन करावं लागतंय. माझ्याकडे बघू नका, आम्ही रात्रीचा प्रवास करतो म्हणजे काय आम्ही व्यसनावाले नाहीत बरं का. व्यसन करावं का? कधी झोपी याचा भरोसा नाही. मग ती झोप जावं याच्याकरता व्यसन करावं लागतं. बरं, हे व्यसन असंय, कधी कुठं तलप होईल याची गॅरंटी? अहो काही काही इतके बहादर कीर्तनात टाळ ठेवून निघून जातात, काय चक्कावून परत येतात. आता काय सांगावं? हे व्यसन आहे. कधी कोणाला बाहेर नेऊन चार चौकात उठवलं याची गॅरंटी नाही महाराज. आणि त्या माणसाला व्यसन होतं बिडी ओढायचं. आता बिडी पेटवायची म्हणले हो, एवढं तरी तुम्ही बोला की आता. माचीस अत्यंत महत्वाची, काळी काळी. त्याचा ठरलेला ड्रेस त्यानं घातला, देवा हातामध्ये पेटता कंदील घेतला, रस्त्यानं निघाला आणि त्याला तलप झाली ना रात्री, काय? बिडी. खिशात हात घातला, खिशात हात घातला, हाताला बिडी लागली, पण पेटवण्याकरता काळीच नाही. त्रस्त झाला. आता बिडी पेटवण्याकरता जर काडी नाही मिळाली तर म्हटले आता अवघड काम होईल. रावलं नाही त्याला दादा, धपाधप चालत पुढे गेला आणि एक सद्ग्रस्त गॅलरीत झोपला होता. ऐकताय ना कीर्तन माझं? गॅलरीत झोपलेला सद्ग्रस्ताला त्याने हलवलं, ए बाबा उठ. ते डोळे चोळायला लागलं. कशाला उठवतोय? काय नाही म्हणले, मला बिडी ओढायची तलप झाली, बिडी पेटवण्याकरता काडी पाहिजे. त्यांनी परत डोळे चोळले संजय महाराज, आणि चोळल्याच्या नंतर त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे भल्या माणसं, हातामध्ये पेटता कंदिले, काच बाजूला केली असती, त्याच्यावर बिडी धरली असेल, तुझी बिडी पेटली असती. तो जो आहे ना गुरख्या, तो म्हणला झोप झोप. तो म्हणला मग मला कशाला उठवलं? म्हणला हेच सांगण्याकरता. काय सांगण्याकरता? हेच सांगण्याकरता. काय? हातामध्ये पेटता कंदिले, कंदिलाची काच बाजूला केली असती, त्याच्यावर बिडी धरली असती तर बिडी पेटली असती, हे सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय. बारीक आहे का? हातामध्ये पेटता कंदिले, काच बाजूला केली असती तर बिडी पेटली असती, हे सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय ना. तसा तो देव आहे, हे हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे, हे सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागतंय ना. म्हणून धन्य काळ संत भेटे, अत्यंत महत्वाची भावना आहे. संत भेट झाली पाहिजे. त्या संत भेटीला काय होतंय? देव कळला जातोय, आणि त्या संतांजवळ गेलं की सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. माझी भाषा नाही, महाराजांची भाषा आहे. घाली समता श्री आसनी, म्हणून संतांजवळ जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आमचा काळ धन्य केला गेला संत भेटीमुळं. मला दुसरा मुद्दा मांडायचा आहे.
भक्ती सगुणाची करायची का निर्गुणाची करायची बारीक आहे का? निर्गुणाची केली तरी त्यालाच पावते, सगुणाची केली तरी त्यालाच पावते. देवा देवा लक्ष माझ्याकडे द्या. महाराजांची भाषा अशी आहे, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत, परी भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही ज्या वाटा तू ते पावया वैकुंठा, व्यक्त अव्यक्त दारवंटा रिगीजे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहिनगुडी, याचं शेवटचं चरण बाप रुक्मा देवी वरु सगुण निर्गुण रूप विठेवरी नावी लिहून. मुद्दा मला मांडायचा आहे, सगुणाची भक्ती केली त्यालाच पावते, निर्गुणाची भक्ती केली त्यालाच पावते. हे कळण्याकरता संतांची भेट अत्यंत महत्वाची. दोन मुद्दे संपले. तिसरा मुद्दा, संतांच्या जवळ गेले की आपलं मरण लांबवता येतं. अशी उदाहरणं आहेत का? भरपूर उदाहरणं आहेत. त्यातल्याच एक उदाहरण द्यायचंय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस पैठणवरून नेवाशाला येत होते, एका ठिकाणी गर्दी जमली होती तेव्हा. आणि गर्दी जमल्यानंतर एक स्त्री गेली, ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाली आणि नतमस्तक झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती माऊली, आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? काय झालं? ही जी गर्दी जमली ना, ही माझ्या पतीची अंतयात्रा आहे. माऊली माऊलीत महाराज ज्ञानोबाराय सांगतात, जी ही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. तुम्हाला जर कोणी विचारलं ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत, सांगा त्यांना, मृत्यूचं भान, प्रेमाची जाण, देवासाठी प्राण, मानवी समाजासाठी ज्ञान देणारे संत म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. दादा हे बोलू का दादा? सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना आई म्हटलंय. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. वेदाला सुद्धा आई म्हणावं, वेदशास्त्र देते ग्वाही, म्हणते ज्ञानाबाई आई. कोण आहेत माऊली? माऊलींचा परिचय देत असताना सांगतात, ज्ञानोबाराय अनाथांची माय. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाचे, एका जनार्दनी पाय वंदितसे. संतांच्या संगतीत का जायचे त्याच्या मागचं कारण काय? नाव आहे म्हटले सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा जे सच्चित आनंद स्वरूप आहेत, ते मरू शकत नाही. आवाज दिला, सच्चिदानंद बाबा ताटीवर उठून बसले आणि नंतर सच्चिदानंद बाबांना नेवास्याला आणलं. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि लिहिण्याचं काम कोणी केलं तेव्हा? सच्चिदानंद बाबा. तरी आबा काही लोक आळंदीला जातात, पंढरपूरला जातात आणि माऊलीचा हातात मोरपंख असलेला ज्ञानेश्वरी जरा फोटो घेऊन येतात. मग या ओवीचं काय करायचं? शके 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आले रे. माझं बोलणं कळतंय ना? साधी भाषा आहे. जर मला मुद्दा कामा हे करायला पाहिजे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिण्याचं काम कोणी केलंय? सच्चिदानंद बाबा. म्हणून जीवन जगत असताना मेले माणूस जिथं उठविले वेळ काळा ते ग्रासील गा. महाराजांची भाषा आहे, मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करण्याची ताकद संतांमध्ये. इथं फक्त पॉज द्यायचा आहे मला थोडासा. हाच एक दृष्टांत शेवटी सांगायचा आहे. आता बारीक लक्ष द्या माझ्याकडे, इकडे लक्ष द्या. का संतांजवळ जायचं त्याच्या मागचं कारण आहे. बरं, संत संग करत असताना तो तरुण वयातच केला पाहिजे, कारण संत समागमी धरावी तातडी. काही लोक कॉलेज मधली मुलं आहेत, त्यांना म्हणलं ना टाळ घ्या, हे आपलं वय आणि एकदा का संपत्ती शक्ती सगळं जीर्ण झालं निघून गेली ना, की आम्हाला म्हणतात महाराज
दिंडी का वाटिंग रे हो? आम्ही सांगत असतो दिंडीला अजून टाइम ते म्हणतात दिंडी लांबवली का काय? दिंडी लांबवली नाही, तुला काही जास्त झाली. ज्या वयामध्ये तुला टाळ घ्यायला सांगितलंय त्या वयामध्ये तू घेतला नाही. आणि एक सांगतो तुम्हाला देवा, खरंच सांगू का, संतांच्या संगतीत राहिले की थोडासा अपमानही सहन करावा लागतो. माझं वय जास्त नाही, पण मी एसपी कॉलेजला ज्यावेळेस होतो ना, म्हणजे कंपल्सरी मी धोतर नेहरूच घालतो. कीर्तनाला जायचं म्हणलं तरी, कीर्तनाला प्रवास करायचं म्हणलं तरी धोतर नेहरू. म्हणजे काय होतं, आम्ही ज्यावेळेस संस्थेत होतो ना त्यावेळेस ते माऊली आपले मोठे कदम माऊली, चेप्पी म्हणजे चेप्पीच पाहिजे, गंध म्हणजे गंधच पाहिजे. आम्ही ते कॉलेजला गेलं ना की ते आम्हाला लोक नावाने हाक नाही मारायची पोरं, ए महाराज, ए चप्पी. आता मला सांगा, इथं लोक नावा करता मारायला लागले, किती आपण लय सहन करावं लागते हो. एकदा गंमत काय झाली, चेंबूरला कीर्तन केलं तेव्हा मी, आणि मला एक जण म्हटला गेट ऑफ इंडियाला जा महाराज. कसा गेट ऑफ इंडिया बघूया. तेजस दादा अंगावर उतरले होतो, सकाळी आपल्या ट्रेनने गेलो गेट ऑफ इंडियाला, तिथं एका बाजूला उतरल्याच्या नंतर रस्त्याने असं चालत होतो. अंगावर उतरले होतो बरं का. या बाजूने मी असा चालत होतो, पलीकडच्या बाजूने कॉलेजच्या मुलींनी मला पाहिलं आणि 2 मुलींनी मला पाहिल्यानंतर त्या माझ्या बाजूला आल्या. बरं, माझ्या बाजूला आल्या इथपर्यंत ठीक आहे. माझ्या जवळ आल्या, अंगावर धोतर निघून पाहिल्यामुळे जवळ आल्या आणि मला म्हटल्या, काका. हे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बरं, ज्यांना नाही कळलं त्यांनी गरम चहा पिऊन जायचंय. ऐन 22-23 मध्ये काका, अहो इथं महाराज लोक बाबा व्हायला मारामाऱ्या करायला लागले. आयते बाबा होता, आयते. मला मुद्दा काम, बरं इथपर्यंत थांबावं ना काका, म्हणून इथपर्यंत थांबावं ना. हात पुढे केला, मला म्हटले, काका आमचं ज्योतिष सांगा. मी मनातल्या मनात विचार केला, सुनील महाराज मला जर ज्योतिष कळलं असतं तर मी कशाला दररोज गाव काढलं असतं. साधे साधे मुद्दे, तो संतांचा संग करायचा असेल, मान अपमान याला आपण पाय देऊन पुढे जावंच लागतंय. एक वाक्य बोलतोय, ज्याला कलेक्टर व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, चांगला महाराज व्हायचंय, चांगला मृदंग वादक व्हायचंय, चांगलं गाणारा व्हायचंय, त्यांनी 4 शब्द लक्षात ठेवा. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा. या 4 गोष्टी जर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही साध्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. येणारा काळ तुमचाच आहे, फक्त संयम पाहिजे. संयम पाहिजे तेव्हा. आता काय होतंय, संयम ठेवीनच लोक. आता आर्य म्हटलं की दुसरा कार्य म्हणून मोकळा होतोय, आणि आता ते दिवस राहिले नाही. भावनेच्या पोटी आता जगणंच राहिलं नाही महाराज. संतांच्या संगतीचा परिणाम मला सांगायचा आहे. शेवटी एक दृष्टांत ठेवतोय त्याच्याकरता. फक्त मला मुद्दा मांडायचा आहे की संत भेटीने या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून महाराज सांगतात, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडिली तो. पाय या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. पाय या शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. ज्ञान प्राप्त करायचे कशा करता? अज्ञानाची गाठ घालवण्याकरता. अज्ञानाची अविद्येची गाठ जावी याच्याकरता ज्ञान प्राप्त करायचे, आणि त्याच्याकरता गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आते जैसे. महाराज सांगतात गुरूंजवळ जायचंय, ज्ञान प्राप्त करायचंय. का करायचंय तर महाराज सांगतात अज्ञानाची गाठ गेली पाहिजे. पाय या शब्दाचा अर्थ पायी जरी घेतला तरी देवा सुख पाहिजे असेल तर देवाच्या चरणाजवळ असेल. तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. महाराज म्हणतात देवाच्या चरणाजवळ सुख आहे. बसणारे लोक म्हणतील महाराज आपला विषय चाललाय संतांचा, देवाचं काय घेऊन बसलाय? संतांची प्रमाण द्या. सुख बसे हेची ठाई बहुपायी संतांची. चोकोबायांचं प्रमाण सुद्धा फार गोड आहे. काय? सुखानुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. सगळ्यात सुख जर कुठं असेल तर संतांच्या चरणाजवळ आहे. म्हणून संतांच्या चरणाजवळ जायचंय. माझं कीर्तन संपत आलंय, थोडं लक्ष द्या. देवाच्या चरणाजवळ सुख आहे, संतांच्या चरणाजवळ सुख आहे. तसा तिसरा मुद्दा, आपल्या आई वडिलांच्या चरणात सुद्धा सुख आहे. आई वडिलांच्या चरणात सुख आहे. का सुख आहे त्याचं कारण सांगतो. 11 महिने माय बापाच्या कंबड्यात लाथा घालायच्या, 12व्या महिन्याला 12 जागी गंध लावायचा. कुठं निघाला? पांडुरंगाला. ए जाऊ नको तू भेटायला मोकळा नाही का? पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली, साक्षात देव विटेवर उभा राहिलाय. म्हणून आई वडिलांची सेवा करणं अत्यंत महत्वाची आहे. देवाची सेवा केल्यानंतर चांगले आईबाप मिळतील याची गॅरंटी नाही दादा, पण आई बापाची सेवा केल्यानंतर देव तुमच्या दारात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ताकद आई वडिलांच्या सेवेत. म्हणून जीवन जगत असताना सेवा अत्यंत महत्वाची आहे. सगळं तीर्थाची दुरे
जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे ढोलकी जे याला महिपती महाराजांची ओवी आता नमो माता पिता जे सकळ तीर्थावनी वरिष्ठता ज्यांचे निधन देह तत्वता उचित लादला निज भाग्ये. आई वडिलांची सेवा का करायची? सर्वसामान्यांचं उदाहरण मी देणार नाही. मी कीर्तन करत असताना जितकं ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आत्मीयतेनं वाचतो ना तशी बाकीची पुस्तकं वाचतो. बाकीच्यांच्या मुलाखती मी ऐकतो. लता दीदी माहिती आहेत ना तुम्हाला? लता दीदी मी गावात एका विचारला असत लता दीदी माहितीये का? आजी म्हटली हो. मी म्हटलं कुठं जातात? ती म्हणली वरछाडल्या. ती लता दीदी नाही बरं का, भारतरत्न लता दीदी. त्यांची मुलाखत इतकी गोड आहे. त्यांनी एका मुलाखतीत आता सांगितलं की आमच्या वडिलांसमवेत आशा दीदी आणि मी सोलापूरला कार्यक्रमाला गेलो. वडिलांचे पाय मळलेले होते. हे मी पाहिल्याच्या नंतर आशा दीदीला सांगितलं एक भरलेला तांब्या पाण्याचा आणि रिकामं ताट घेऊन आशा दीदीने ते आणलं. वडिलांचे पाय ताटात ठेवले, पाय स्वच्छ धुतले आणि आशा दीदीला सांगितलं यातला एक घोट तू प्यायचा, एक घोट मी पिणार. कालांतराने त्या लता दीदीला भारतरत्न हा पुरस्कार आपल्या देशानं दिला. अमेरिकेसारख्या देशानं तिच्या कंठावर प्रेम केलं आणि त्यावेळेस लता दीदीला विचारलं तुमचा इतका कंठ गोड झाला, आज तुम्हाला भारतरत्न पुरस्कार मिळालाय, याच्या मागचं कारण सांगाल? भारतरत्न लता दीदींचं उत्तर इतकं गोड आहे. त्यांनी सांगितलं लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत, माझ्या कंठावर प्रेम करतात. लोक माझ्यावर प्रेम करत नाही, माझ्या कंठावर प्रेम करतात. आणि आज भारतरत्न हा पुरस्कार मला जर मिळाला असेल तो माझ्याकडे पाहून नाही, माझ्या कंठामुळे मला मिळाला. ऐका, पण हा कंठ गोड झाला असेल याला कारण काय? तर मी माझ्या वडिलांचं चरण तीर्थ प्याले, त्याचा तो परिणाम आहे. भारतरत्न लता दीदी तर सांगत असतील वडिलांची सेवा केल्यानंतर मी भारतरत्न झाले. ते 10वीला याचे 5 विषय जातात, 11वीला एटीकिटीने बसतंय आणि मग त्या आमच्या आई बापाला अक्कल नाही. त्याचा कधीतरी थोडासा विचार झाला पाहिजे की देवा. मला मुद्दा का मांडायचा आहे? शिकलेली लोक परमार्थ करतायत आणि नको ती लोक नावं ठेवतायत. इस्रो यान आपल्या कंपनीचं ते चंद्रावर गेलं, त्याचा मेन मनुष्य त्यानं सांगितलं की मी वेदाचा अभ्यास केला आणि वेदाचा अभ्यास केल्यानंतर आम्ही सक्सेस झालो. कशावर? चंद्रावर जाण्याकरता. मला मुद्दा मांडायचा, जो चंद्रावर गेला तो म्हणतो हिंदू धर्मातले वेद श्रेष्ठ आहे आणि ज्याला काहीच करता येत नाही, हरिपाटे पाठ नाही, ते आपल्याला नावं ठेवतात. याचा कधीतरी विचार झाला पाहिजे ना. शिकलेले लोक समजतायत समाधान कशामध्ये. आणि एक सांगू का, समाधान पैशात नाहीच, समाधान हे विचारात. समाधान हे विचारात. काय विचारात तेव्हा त्याचं कारण सांगू. IT कंपनीतल्या मुलांना 40-40 लाख रुपये पगार आहे. भेटले की म्हणतात महाराज मी 6 महिने हसलोच नाही, 6 महिने मी हसलोच नाही. आणि आमच्या बरोबर आले ना हरिपाठात थोडी फुगडी खेळले ना म्हणतात त्याच्यात जो आनंद येतो तिकडे नाही. तिकडे नाही का? आळंदीवरनं पालखी निघाली ना, फर्ग्युसन कॉलेजची SP कॉलेजची मुलं आमच्या बरोबर फुगडी खेळायला येतात. 2-2 मिनिटात फुगड्या खेळतात. लगेच एवढा प्रभाव पडतो, महाराज तुमच्याकडे माळ आहे का? म्हणलं कशाला? नाही मला माळकरी व्हायचंय. म्हटलं थोडा दमदर गडबड करू नकोस, कारण लगेच प्रभाव पडतो. माळ आहे का? आणि माळ तर लगेच घालायचीच नाही. मी त्याला सांगत असतो गडबड करू नको. काय? माझ्या बरोबर पंढरपूरला 15 दिवस जा, चंद्रभागेचं स्नान कर, एकादशी कर आणि एकादशी झाल्याच्या नंतर गावाला आला की एक अमावस्या असते. हळूहळू माझं बोलणं कळते बरं का तुम्हाला चांगलं. त्या अमावस्येत जर तो पास झाला तरच त्याला माळ घालायची. अहो चांगल्याच्या माळा त्या अमावस्याला गेलेत महाराज. काही ते पाण्यात डुबकी मारली की माळ गेली निघून. तिला काय म्हणतो तो? कोणती अमावस्या? एवढी चौगा लावली त्या अमावस्याची तुम्ही. हा, गटारी अमावस्या म्हणतात कुशाला. त्या अमावस्याला नाव काय माहितीये का? दीप अमावस्या. काय नाव आहे? कमीत कमी गटार नाही पण दीप तरी लावायचं काम करावं. एवढी चांगली अमावस्या इकडं तुम्ही गटारी करून टाकली. मला मुद्दा का मांडायचा, या सगळ्या गोष्टी शिकायचं असेल तर संत साहित्य अत्यंत महत्वाचे. विचार का घ्यायचे त्याच्या मागचं कारण सांगतो देवा. शरीराला शीतलता प्राप्त करायची असेल ना तर तुकोबाराय सांगतात चंदनाचा लेप लावला पाहिजे. शरीराला शीतलता प्राप्त करायची असेल तर काय लावलं पाहिजे? चंदनाचा लेप. पण महाराजांची भाषा किती व्यापक आहे. चंदनाचा लेप तुम्ही शरीर शीतल व्हावं याच्याकरता लावलाय, पण तुमचं मन जर समाधानी नसेल ना तर चंदनाचा लेप सुद्धा तुमच्या शरीराला पडल्याशिवाय राहणार. मनाची भाषा आहे हो. हे सगळ्या गोष्टी मनावर डिपेंड आहेत. मन करा रे
प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात, तुमचं मन जर समाधानी असेल, एखाद्यानं तुम्हाला विष जरी प्यायला दिलं ना तरी ते अमृतासारखं गोड लागेल, फक्त तुमचं मन समाधानी पाहिजे. हे परमार्थ कशा करता करायचे देवा, याचं उत्तर मला द्यायचे बरं का. मी जास्त अभ्यास केला नाही किंवा जास्त विद्वान नाही, फक्त चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलोय. परमार्थ कशा करता करायचा आहे, कीर्तने कशा करता करायची आहेत, त्याचं एकच कारण आहे. परमार्थ हा आत्म्याकरता सुद्धा करायचा नाही आणि परमार्थ हा देहाकरता सुद्धा करायचा नाही. का आत्म्याकरता का करायचा नाही? कारण तो भिजवल्या भिजत नाही, जाळल्या जाळत नाही, मरल्या मरत नाही, आत्म्याचा विषयच नाही. आणि देहाकरता म्हणाल तर ज्याच्या गळ्यात 5-5 किलोच्या माळ आहेत त्याला जाळावाच लागतंय. आणि जे म्हणतंय सप्ताह करून कोणाचं भलं झालंय त्याला जाळावाच लागतंय. मग आता परमार्थ बाबा करायचा कशा करता? त्याच्या मागचं एकच कारण आहे, परमार्थ तुमच्या मनाच्या शुद्धी करता करायचा आहे. उत्तर याचं एकच आहे, मन शुद्ध होण्याकरता परमार्थ करायचा आहे. कारण स्वामी विवेकानंदांची भाषा आहे, कंट्रक्शन इज डेथ, एक्सपेन्शन इज लाईफ. मेल्यानंतर जर जगायचं असेल तर तुमचं मन व्यापक पाहिजे. हे शिकवणारं संत वाङ्मय. आणि याच्याकरता महाराज सांगतात, संत भेट अत्यंत महत्वाची आहे. पायी मिठी पडिली तो ज्ञान प्राप्त झालं, संध्याची गाठ निघून गेली, अविद्येची गाठ निघून गेली, अज्ञानाची गाठ निघून गेली. रोमनाबा, आपल्या गावाकडच्या लोकांना किंवा आपल्या लोकांना अज्ञानाची गाठ कळत नाही, त्याचे दादा अविद्येची सुद्धा कळत नाही, संध्याची तर लय लांब आहे. संजय महाराज आपल्याला फक्त एकच गाठ माहिती, कोणती? आतली गाठ. आतली गाठ. मी डॉक्टरांना खरंच एकदा भेटल्या विचारणार आहे, डॉक्टर साहेब किती पैसे दिले म्हणजे आतली गाठ निघणार आहे हो? हे डॉक्टर सांगतील मला, महाराज ती आतली गाठ जावी याच्याकरता तर कीर्तन आहे, याच्याकरता तर परमार्थ, याच्याकरता तर सत्संग आहे. बरं काय काय इतके गोड असतात ना. आता हे बाबा बघा, यांचं वय माझ्या समोर बसत, आमचे वसंत महाराज आले, हे सगळे गोड मंडळी, आमचे मांढरे काका, पाचपुते काका, हे तुम्ही सगळे मंडळी, आमचे बाळकृष्ण महाराज बघा, सगळे फ्रेश मंडळी आहेत का नाही, बाळासाहेब महाराज सगळे फ्रेश मंडळी, हे सगळे फ्रेश आहेत. त्यांची चेहरे पाहिजे, आमचं तुषार दादा बघा ना, गोड स्माईल. आमच्या इथे दादाचं नाव आहे शुभम दादा, समर्पक वाजवणं गोड, किती तेज स्माईल. काय काय वादक माझ्या का असे बघतील, त्याचा 7-12 माझ्या नावावर येतात. अरे थोडा मोकळा हाच कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. काय करीत देवा असे असे इथं पुढे बसतात, इथं इथं. आता या मी कीर्तन काय केलंय किंवा कोणत्या भूमिकेतून केलंय हे तुम्हाला कळा. आपलं सरळ सरळ संतांची प्रमाण मांडायचं, चरित्र मांडायचं, कीर्तन करायला नाही, असे पुढे बसतात. आणि प्रस्तावने थोड्याशा ओव्या वगैरे दिले की त्याची पापणी सुद्धा पडत नाही. आम्हाला वाटतं बहुतेक याची ज्ञानेश्वरी पाठी करतात, मग आम्ही थोडं गाठ्यातली प्रमाण द्यायची, भजनी मालिकेतली प्रमाण, तरी त्याची पापणी हालत नाही हो. आम्हाला असा अंदाज येतो की बहुतेक ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथ आहे पाठ आहे, लय टेन्शन. बरं असं जर झालं देवा तर दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की तिथं वेळ लवकर जात नाही. कीर्तन किती, आता बघा तुम्ही ऐकणारी मंडळी गोड आहेत, आपला टायमिंग संपलाय, 8:30 ते 10:30 वाजले आपल्या घड्याळामध्ये. कसा वेळ निघून गेला कळालं. ऐकणारे मंडळी गोड आहेत. आणि मुंबईमध्ये पुण्यामध्ये मला कीर्तन करायला खरंच बरं वाटतं. काही काही गावात सुनील महाराज मी दिलीप महाराज सुरुवात केली का, त्या गावांना हसवलेलंही कळत नाही, रडवलेलंही कळत नाही. आणि माझं दुर्दैव तिथं 10:30 लवकर वाजत नाही, उलटा पाला तिकडचं तिकडं तरी 9 वाजून 9:15 आणि पुढं सरकतच नाही गाड्या. आणि ऐकणारे मंडळी चांगली असणार तर गाड्या थांबायचं, 10:30 वाजले संपलंय माझं कीर्तन, बारीक आहे त्याचं पुढे बसतं. कसं बसतं कीर्तन कडाला द्यायचं. कीर्तन झाल्यावर मग आम्ही तेजस दादा वगैरे सगळे बसतो ठिकाणी. का हो, सगळ्या मंडपात लोक फ्रेश होते, पण ते बाबा त्यांचं काय पाठांतर वगैरे काय सगळं होतं कसं काय. मग ते लोक सांगतात, ए महाराज एवढं मनावर घेऊ नका. का हो, अहो ते तसंच आतल्या गाठीच आहे. अहो पण त्या आतल्या गाठीचं असं तरी आम्हाला काम फोडते त्याचं काय. कारण महाराज चांगले चांगले महाराज लोक तिथं काम लावायला येतात, सगळे प्रमाण दिले तरी काय हरकत नाही म्हटल्यानंतर ते होते ना तसं, सगळे समर्पक भावनेनं. म्हणून संदेहाची गाठ, अविद्येची गाठ, अज्ञानाची गाठ जावी असं वाटत असेल तर संत संघ अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून महाराज सांगतात, संदेहाची दली गाठी झालो पोटी शीतळ. कशामुळं तर एक संतांच्या संगतीत राहिलं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं. काय नामचिंतन आहे? विठोबार कुमाये
संध्याकाळ संत भेटी पायी मिठी पडिली तो संध्याचे सुटले गाठी झालो कोटी शीता. 2 चरण झाले, 2च चरण राहिले, संपले माझे कीर्तन. भवसागरातून तरुण जायचं असेल तर संतांचा संग केला पाहिजे, कारण देव या भवसागरातून तरुण घेत असतो. म्हणून भवसागर तरता कार्य करीत असे चिंता बैल उभा दाता कटिकर ठेवूनिया. एक नामचिंता अत्यंत महत्वाचे. एक नामचिंतन केलं तर या भवसागरातून तरुण जात. जातो नाम सुमरित एकही 12 उतरही नर भवसिंधू अपारा. म्हणून महाराज सांगतात भवसागर तरता कार्य करीत असे चिंता. या भवसागरातून तरुण जायचं असेल संतांचे पाय अत्यंत महत्वाचे. आणि या भवसागरातून तरुण जायचं असेल तर संतांजवळ गेलं पाहिजे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या. महाराजांची भाषा आणि प्रश्न उत्तर त्यातच आहे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या हुनी. संतांशिवाय दुसरं कोण दाता. आणि जी भाषा असे ज्याला तुम्ही मंगळ म्हणतात ना ते मंगळ नाही. आपल्या घरामध्ये जर लग्न कार्य ठरत असेल तर आपण काय म्हणतो मंगल कार्य. एखादा मुलगा जन्माला येणार असेल तर आपण काय म्हणतो शुभ लक्षण आहेत. मुलगी जन्माला येणार तर आपण काय म्हणतो मंगल लक्षण आहेत. मला बारीक मुद्दा मांडायचा आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी काय. ज्ञानोबाराय म्हणतात ज्याला तुम्ही मंगल म्हणताय ना ते मंगलतेचं लक्षण नाही अमंगलतेचं लक्षण. का मुलीचं लग्न ठरलं तर 20-22 वर्षाच्या मुलीला घडवलंय वाढवलंय शिकवलंय ती जाणारे याचं दुःख आहे. दुसरा मुद्दा असा आहे मुलगा जन्माला येणारे म्हणून तुम्ही मंगल म्हणताय पण मुलगी जन्माला येणारे तुम्ही मंगल म्हणताय पण ज्ञानोबाराय म्हणतात आईच्या असणाऱ्या उदरामध्ये जो गर्भ तयार झाला ना गर्भ तयार झाल्याबरोबर काळ त्या गर्भावर झडप घालतोय केवढं मोठं अमंगलतेचं लक्षण. ज्याला तुम्ही मंगल म्हणताय ते मंगल नाही अमंगल आहे. म्हणून जीवनाचं मंगल करायचं असेल तर संत भेट अत्यंत महत्वाची आहे. आणि ही संत भेट झाल्यानंतर मरण लांबवता येते जीवनाचं मंगल होत आहे. असं मंगल व्हावं असं वाटत असेल तर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संगतीत राहायचंय. का राहायचंय. जनाबाई महाराज म्हणतात माझं जीवन सुद्धा मंगल झालं पण कोणामुळं ज्ञानदेव मंगल मुनी सेवा करी दासी जनी. ज्ञानेश्वर महाराज मंगल होते म्हणून माझं जीवन मंगल झालं. ज्ञानोबारायांना विचारलं तुमचं जीवन कोणामुळं मंगल झालं. ज्ञानोबारायांचा 18वा अध्याय जय जय देव निर्मळ निज जना अखिल मंगळ जन्माजरा जलद जाळ प्रभंजन. महाराजांची भाषा आहे माझे गुरुजी मंगल आहेत म्हणून माझं जीवन मंगल झालं. ज्ञानोबाराय म्हणतात माझं जीवन मंगल झाल्यामुळं जनाबाई महाराजांचं जीवन सुद्धा मंगल झालं. म्हणून तुमच्या आमच्या जीवनाचं मंगल व्हावं असं वाटत असेल तर संत भेट अत्यंत महत्वाची आहे. एक शेवटचा दृष्टांत सांगतो. तुकोबाराय देहूला कीर्तन करायचे लोहगावला कीर्तन करायचे. त्यांचे 14 टाळकरी होते. किती टाळकरी देवा 14. त्यापैकी एक शिवबा कासार नावाचे टाळकरी. ऐका कीर्तनाचा अत्यंत वेळ लागलेला होता. जिथं जिथं कीर्तन असेल तिथं ते टाळ घेण्याकरता जायचे. तुकोबारायांचे कीर्तन आहे देवा ते सर्वसामान्य व्यक्तीचं थोडी आहे. तुकोबारायांचे कीर्तन म्हटल्याच्या नंतर ना तिथं काय कमी असणारे महाराज. शिवबा कासार निघाले. पत्नीनं सांगितलं जाऊ नका कीर्तनाला. का आपला मुलगा आजारी. यदा कदाचित कमी जास्त काय झालं तर तुम्ही डॉक्टरकडे न्याल औषध उपचार कराल. मी कोणाकडे नेणार कीर्तनाला जाऊ नका. पण ज्या माणसाला आवड निर्माण होते तो थांबत नाही. शिवबा कासार महाराज कीर्तनाला निघून गेले. दुर्दैव असं घडलं जो मुलगा आजारी होता का तो मेला. आई काय असते मेल्यानंतर ना आई रडू लागली. आई आई असते दादा. आईची भाषा मुलांना कळत नाही. आणि आई सांगत असताना माझ्या तुकाराम महाराजांनी सांगितलं ना ती फार गोड सांगितली. आम्ही लहान असतो लहान आई काजळ लावते आई पावडर लावते आई गंध लावते आई नवीन वस्त्र परिधान करते आई पैंजण घालते. एखादी शेजारून स्त्री जाते ती म्हणती ताई त्या मुलाला शी कळत नाही शू कळत नाही तरी एवढेच नटवते एवढी सजवते असं का. त्या आईचं उत्तर काय असतं माहितीये का माझा मुलगा चांगला दिसला की मला बरं वाटतं म्हणून मी त्याला नटवतो म्हणून मी त्याला सजवतो. ही माझी भाषा नाही बरं का महाराजांची भाषा आहे. लेपुरा लेववी माता अलंकार नाही अंत पार आवडीसी. आई आई असते म्हणून मुलांनी शिकलं पाहिजे पण असं म्हणलं नाही पाहिजे आमच्या आईला काही कळत नाही आमच्या आईला अक्कल नाही. कुशाल मुलं खरं सांगू का आईला काही कळत नाही होत. आपण सगळे जवळ जवळ खेड्यापाड्यातून आलेली लोक आहे. आईला कळत नाही. अहो जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धत असायची ती आई पाट्यावर उट्यावर स्वयंपाक करायची ते वाटण बनवायची खरडा मिरच्याचा असा गोड बनवायची आणि आम्ही लहान होतो लहान आईला कळत नाही. अरे आईला जे कळतं ते कुणालाच कळत नाही. मग आम्ही लहान होतो ती बिचारी आई असा ठेचा बनवायची गोड पैकी बरं का तेजस दादा. आणि आम्ही लहान होतो ना
आई जवळ जायचो, असं बनेल आता करायचो, आई झाली. याक्षण लक्षात येते का नाही तुमचं? आई झाली. त्या आईचे वाटणाचे हात, ठ्याच्याचे हात तसेच असते. ती आई काय म्हणते, अरे दादा, घरामध्ये सासू असेल, ननंद असेल, सासरा असेल, तिकडे जा. मी खरं सांगू का प्रामाणिकपणे, सुनील महाराज, त्या आईनी ना त्यावेळेस त्याच हाताने धुतलं पाहिजे होता. थोडी आग झाली असते ना, म्हणजे त्याला कळत असते की आमच्या आईला काय कळत. अरे आईला कळतंय म्हणून तर आईला सांगितलं ना, घरामध्ये जा कोणतरी असेल. आईला कसं कळत नाही ना? आम्ही एका वाक्यात म्हणतो आईला कळत नाही. आईचं आमच्याकडे माझ्या तुकोबाराने सांगितलंय, मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी आपुला जवळ येता शिन गेला. मुलाला उचललं दादा, तुकोबारांच्या कीर्तनात आणलं. महाराज, तुमच्या कीर्तनामुळे माझा मुलगा मेलाय, तुमच्या पांडुरंगामुळे माझा मुलगा मेलाय. यदा कदाचित जर माझे पती कीर्तनाला आले नसते तर मुलगा वाचला असता. हे शब्द ऐकले देवा, आणि तुकोबारांच्या डोळ्यात अश्रू आले. देवा, ग्रंथ पाहून कीर्तन करतोय ते. श्री गुरु चैतन्य महाराजांनी चातुर्मासात असं सांगितलं होतं, त्यांनी वक्ते बाबांच्या मुखातलं ऐकलं होतं. वक्ते बाबांनी असं सांगितलं होतं की तुकोबाराई कीर्तनाच्या आधी एकनाथी भागवताची 1000 पारायण करून मग कीर्तन केलं. हे वक्ते बाबांनी चैतन्य महाराजांनी ऐकले, पण मी सांगतोय. मला मुद्दा का मांडायचा आहे? तुकोबाराय म्हणतात, देवा, मी ग्रंथ पाहून कीर्तनाला उभा राहिलोय. नामदेव महाराजांच्या कीर्तनात गाय कापली, 3 दिवसांनी जिवंत केली. ज्ञानोबारायांनी भिंतीवर बसल्याबरोबर ज्ञानियांची भिंत अंगे ओढी ओढण्याचं काम देवा तू केलंयस. मग मला वाटतं त्या संतांना जर तू मदत करत असतील तर मला सुद्धा केली पाहिजेस. आणि माझ्या कीर्तनात जर मुलगा मरत असेल तर हा अपमान माझा नाही देवा, हा अपमान तुझा आहे. शब्द ऐकले, डोळ्यातून अश्रू आले, आणि माझ्या तुकोबारायांनी अभंग गायला. अशक्य ते तुम्हा नाही नारायण, अशक्य ते तुम्हा नाही नारायण. निर्जीवा चेतना आनावया, निर्जीवा चेतना काय अशक्य? एकच सांगू, डोळे झाकले अंतःकरणातून अभंग गायला. देवा, काय अशक्य तुला? तुझे असत्य नव्हे, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझे आवळे. आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी देवा, तू सगळं करू शकतो. आता दृष्टांत संपलाय दादा. अंतःकरणातून तुकोबारायांनी ज्यावेळेस अभंग गायला ना, संतांच्या संगतीचा परिणाम सांगायचा. नवल काय घडलं? तुकोबारायांनी अभंग गायल्या बरोबर मेलेलं मूळ कीर्तनात जिवंत झालं. याला म्हणतात तुका म्हणे मंगलाचा कोण गाता. म्हणून जीवनाचं सार्थक करायचं असेल तर संतांचा संघ अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो संत संघ केला तर जीवनाचं मंगल होते. म्हणून तुका म्हणे मंगला आता कोण दाता या मुली संदेहाची सुटली गाठी झालो कोटीष्ट. ज्ञानेश्वर गुरुदेव दत्तांच्या दरबारामध्ये हा सप्ताह चालू आहे. अनेक वर्षांपासून चांगल्या विद्वानांची तुम्ही कीर्तन ऐकले. यथामती यथावकाश मला जसं जमेल पटेल तसं मी तुमच्या समोर कीर्तन मांडण्याचा प्रयास केलेला आहे, चिंतन मांडण्याचा प्रयास केलेला आहे. सगळंच बरोबर असेल असं नाही, जे काही बरोबर असेल ते गुरुवार यांचं, जे काही चुकीचं असेल ते माझं. सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. पण हा खेळ नव्हे एकल्याचा, म्हणून मी मेळ दिला. कीर्तन करत असताना गोड वाजवणारे, गोड गाणारे आणि त्याच्याही पेक्षा गोड ऐकणारी मंडळी पाहिजे तर कीर्तनाला माझी असते. सगळे गोड मंडळी जेव्हा हे कीर्तन करत असताना ज्यांची प्रसंगाला आम्हाला साथ लाभली ते आपले तेजस दादा, अत्यंत समर्पक वाजवणं. ठेका, लकी, उठाण, तोड, मुकडा, तुकडा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे. नाही तर उद्या ज्यांचं कीर्तन ते उमेदवार सांगत असतात लई 1 नंबर वाजवतो पण ठेका सोडून सगळंच वाजवतो. हे 4Gच्या कुठे बरं का, वाक्य थोडं बारीक आहे का, सगळंच गोड वाजवतो पण
त्या कसं दुसरंच वाजवलं ते लय गोड बोलतात महाराज उमेश भाऊ आता उद्या त्यांचं कीर्तन आहे मला मुद्दा काय म्हणायचं समर्पक वाजवणं ठेका तोळ उठाण मुकडा अत्यंत समर्पक वाजवणं ते देत होता त्यानंतर आमच्या शुभमला लय लहानपणापासून शुभमला पाहतो इतका गोड आणि समर्पक वाजवायला लागले बरं का माझं बोलणं तुम्हाला कळालं पाहिजे विषयाची मांडणी केली पाहिजे ती कळाली पाहिजे 90 मिनिटाचं कॅसेट ज्याला वाजवायचं त्याला काय घेणं दिलं पंखा लावा नाही तर डीजे लावा काय घेणं दिलं नाही समर्पक चिंता आणि ही सगळी गोड मंडळी असते की आमच्या हरिभक्तीपर्यंत संजय महाराज लय समर्पक प्रमाणाने वाक्य आलं की ते तसंच प्रमाण आलं पाहिजे लोकांना आवडेल अशी कीर्तनं करू नका तुमची कीर्तनं देवाला आणि संताला आवडेल अशी करा ज्या दिवशी तुमची कीर्तनं देवाला आणि संताला आवडतील ना लोकांना 100% आवडल्याशिवाय राहणार नाही मला या भूमिकेतून कीर्तन करायचे म्हणून सगळे गोड मंडळी भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतलं एक सात्विक स्पंदन सुनील महाराज माझ्या हृदयात जायला नव्हती मी ज्यावेळेस भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेऊन बाहेर आलो ना मी प्रस्तावनेतच वाक्य बोलणार होतो की आमची दररोजची कीर्तनं मंडपात असतात आजचं कीर्तन मंडपातच आहे पण आज इतकी पवित्रता आहे की असं वाटतं मी देवघरात कीर्तन करतोय की काही सुचत सगळं वातावरण पाहुणे लोक शेवटपर्यंत काय देतात अजून मी 11:15 वाजेपर्यंत गेलो तरी सगळे गुरु मंडळी सुखदार सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित सेवेला पूर्णविराम विठ्ठल जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेव दत्त